आणि अमित शहा सुद्धा आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या घराण्याचा वारसा हिंदुत्वाचा आहे, त्याचाही लाभ भारतीय जनता पक्षानं वारंवार घेतलेला आहे. किंबहुना बाळासाहेब ठाकरे नसते महाराष्ट्रात तर भारतीय जनता पक्ष या राज्यामध्ये औषधालय दिसला नसता. बाळासाहेबांचं बोट धरून, त्यांच्या घराणेशाहीचं बोट धरून इथे पक्ष वाढला त्यांचा. आता गोष्ट आली घराणेशाहीची. मग जय शहा आपल्या घराण्याचे नाही आहेत का? जय शहा आपले चिरंजीव आहेत, ते आपले चिरंजीव आहेत गृहमंत्र्याचे, म्हणून ते भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी काय 100 सेंचुऱ्या मारल्या का क्रिकेटमध्ये? त्यांनी काय 5000 बळी घेतले का? काय त्यांनी विराट कोहली, शेहवागपेक्षा जास्त सिक्सर मारले का? ते क्रिकेटचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केलं आहे. घराणेशाहीवरती कोणाच्या बोलताय आपण? ठाकरेंची आणि पवारांची घराणेशाही ही समाजाला, देशाला कायम प्रेरणादायी आणि दिशादर्शक राहिली. इथे कोणालाही मुख्यमंत्री व्हायचं नाही, तर माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांना प्रधानमंत्री व्हायचं आहे. अमित शहा यांना प्रधानमंत्री व्हायचं आहे, पण मी सांगतो अजून नरेंद्र मोदी प्रधानमंत्रीपदी आहेत. तेव्हा सत्तेचा सारीपाट जो आहे हा तुमच्या इशाऱ्यावर चालणार नाहीये. भारतीय जनता पक्षामध्ये काय चाललंय आम्हाला माहिती आहे ना. आज तुमच्याकडे सत्ता, पैसा आणि तपास यंत्रणा आहेत म्हणून तुमचं चाललंय. ज्या दिवशी नसेल त्या दिवशी तुमची अवस्था काय असेल याचा विचार करा. ईडीचा गैरवापर होतोय, ईओडब्ल्यूचा गैरवापर होतोय. आमच्यामध्ये असताना गुन्हे दाखल करता, तुमच्याकडे येतो म्हटल्यावर गुन्हे काढता, म्हणजे त्याचा गैरवापर होतोय. लक्षात घ्या. पक्ष फोडण्यासाठी, सत्ता मिळवण्यासाठी, माणसं विकत घेण्यासाठी, दबाव आणण्यासाठी. आणि जर हे तुम्ही म्हणताय ते खरं असेल तर ते सगळ्यात मोठं उदाहरण आहे. आता काय करणार मुलुंडचा नागडा पोपटला? आता कोणाला जेलमध्ये पाठवणार? महाविकास आघाडी महाराष्ट्रातलं जागा वाटप हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे. काल सुद्धा आम्ही सगळे 3 प्रमुख पक्ष, वंचित बहुजन आघाडीसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते सुद्धा उपस्थित होते आणि बराच काळ आम्ही त्याच्यावर काल चर्चा केली. आज पुन्हा एकदा आम्ही बसतो आहोत आणि आज अंतिम बैठक असेल. कारण आता फार उशीर लावण्यात अर्थ नाही. अनेक राज्यातलं जागा वाटप जवळजवळ इंडिया आघाडीचं पूर्ण झालं आहे. महाराष्ट्र थोडंसं काही कारणामुळे उशीर झाला, पण आमच्या 4ही पक्षामध्ये जागा वाटपासंदर्भात कोणताही संभ्रम नाही. अंतरिम म्हणण्यापेक्षा हा या सरकारचा अंतिम अर्थसंकल्प आहे. अंतिम अर्थसंकल्प आहे.